गोष्टीचे नाव आहे वटवृक्षाची शिकवण. राजू 9वीत दुसऱ्यांदा नापास झाला होता. त्यामुळे त्याला सगळ्यांचेच बोलणे ऐकावे लागत होते. मित्रांचे चिडवणे, शिक्षकांचे ओरडणे आणि घरच्यांचे बोलणे या साऱ्या गोष्टीमुळे राजू वैतागून घर सोडून निघाला. रागाच्या भरात निघालेला राजू नेमका कुठे चालला आहे ते त्यालाच कळत नव्हते. चालता चालता घनदाट जंगलात केव्हा पोहोचला हे त्याला कळलेच नाही. आता तो फार थकून गेला होता. मनातला रागही शांत झाला होता. त्याने एक घनदाट वृक्षाखाली विश्रांती घ्यायचे ठरवले. वटवृक्षाची सावली खूपच शीतल होती. सूर्याचे प्रखर ऊन हा वृक्ष कसा सहन करू शकतो याचा विचार करतच त्याला तेथे झोप लागली. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा आकाशात काळे ढग जमा झाले होते. काही वेळातच जोरदार वारे वाहू लागले. राजूने चटकन तिथून निघून जावे असा विचार केला. तोच वटवृक्षाचा आवाज आला. राजू, थांब. थोड्या वेळातच भयंकर वादळ आणि पाऊस येणार आहे. ते थांबेपर्यंत तू माझ्या आश्रयाला राहा. काही वेळातच ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. पावसासोबतच मोठमोठ्या गाराही पडू लागल्या. त्या भयंकर वादळात अनेक झाडे मुळापासून उन्मळून पडली. पण वटवृक्षाकडे पाहून असे वाटत होते की तो अशा वादळी पावसाशी झुंजण्यासाठी तयार झाला आहे. जेव्हा वादळ पाऊस थांबला तेव्हा वटवृक्ष पूर्वीपेक्षाही आकर्षक आणि तेजस्वी दिसत होता. ते पाहून राजूने विचारले, हे वटवृक्षा, तुझ्याकडे अशी कोणती जादूची शक्ती आहे जिच्यापुढे हे भयंकर वादळ आणि पाऊसही तुझे काहीही बिघडवू शकले नाहीत? वटवृक्ष म्हणाला, राजू, ही जादूची शक्ती नसून दृढतेची शक्ती आहे. कितीही संकटरूपे वादळे आली तरी मी ठामपणे त्यांना सामोरे जातो. तेव्हा राजूला वटवृक्षाकडून यशाचा मंत्र मिळाला. राजूने दृढ निश्चय केला की मी खूप मेहनत करणार, पुन्हा अभ्यास करणार. इतरांचे बोलणे, टोमणे या गोष्टीने न डगमगता, अपयशाने न खचता पुन्हा नव्याने जोमाने भरपूर अभ्यास करेन आणि नक्कीच यश प्राप्त करेन. मनात दृढ निश्चय करून राजू परतीच्या प्रवासाला निघाला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशी माणसं भेटत असतात जी आपला तिरस्कार करतात, आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. जर या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आयुष्यात जे आपल्याला साध्य करायचं आहे, जे आपल्याला कमवायचं आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे ते कधीच करता येणार नाही. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम चोख केलं तर कधी ना कधी नक्की यश प्राप्त होईल.